विदर्भातील 5 ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत प्रशांत पडवळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे प्रचारासाठी येणार आहेत। त्याच्यासाठी भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते यायला आता सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। काका काय सांगाल, कुठून येत आहात आपण आणि कशासाठी आले? मी मोहाडी तालुका डोंगरगाव नरेश वैरागडे सरपंच। काय वाटते राहुल गांधी? नाही, यावेळेस परिवर्तन व्हायला पाहिजे, कारण की महागाई एवढी वाढली, युवकांचे प्रश्न आहे, युवकांना नोकरी नाही आहे आणि BJPवाले सगळं खोटं बोलून म्हणजे माहिती देऊन राहिले आहे। यावेळेस परिवर्तन आवश्यक आहे। काका तुम्हाला काय वाटते? काका मी तुमसर तहसील तुमसर पोस्ट पिटेसूर इथून आलेलो आहो। मी ह्या उद्देशाने आलो का आपण काँग्रेसले काही करू, पायदळ जाऊ गाडीनं जाऊ, पण आपण काँग्रेसचे वोट करू। मोदी साहेबांनी एवढे बी या 10 वर्षात एवढे फंटे मारला का कोण्या गरीबाचा भविष्य खतम झाला, कोण्या शिक्षणवाल्याचा भविष्य खराब झाला, कोण्या कास्तकाराचा भविष्य खराब झाला। याच्यात मोदी साहेबांनी काहीच केलं नाही। राहुल गांधी जिंदाबाद। तर बघू शकता कार्यकर्त्यांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड रोष पाहायला मिळत आहे। यावेळेस काही झालं तरी आपण काँग्रेसला निवडून येऊ अशी भावना कार्यकर्त्यांची झालेली आहे। देवेंद्र रांगडाले, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।